घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 14वा दिवस आहे बघा. आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज साठी जुन्या ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची, कोणत्या पार्टला काय म्हणतात, त्याचबरोबर कोणता पार्ट कसा आखायचा, हे सर्व माहिती आज आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण बघू कटोरी ब्लाऊज साठी जुन्या ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची. याच्या मागील भागांमध्ये आपण बघितलं फोरटक्स ब्लाऊज आणि आता आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज. कटोरी ब्लाऊजची पूर्ण मापे छातीच्या मापानुसार तुम्हाला मी समजावून सांगणार आहे इथून पुढच्या भागांमध्ये. त्याचबरोबर कटोरी ब्लाऊजचे चार्ट सुद्धा आपण बघणार आहे आणि प्रत्येक मापाचा कटोरी ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे, पेपर कटिंग करून दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा 3 महिन्याचा जो क्लास आहे तो पूर्ण करायचा आहे माझ्या बरोबर. जो ऑफलाईन मध्ये आपण क्लास चालू केलेला आहे तो. तर चला, आपलं फोरटक्सचं पूर्ण मेजरमेंट चार्ट सर्व काही बघून झालेलं आहे इथून मागच्या व्हिडिओमध्ये आणि आता आपण कटोरी ब्लाऊज बघणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप पूर्ण कटोरी ब्लाऊज तुम्हाला मी समजून सांगणार आहे आणि कटोरी ब्लाऊज शिवायला शिकवणार आहे. त्याचबरोबर कटोरी ब्लाऊजची व्यवस्थित अशी परफेक्ट मापे घ्यायची. त्याचबरोबर स्वतः पेपर कटिंग करून ब्लाऊज शिवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला मी ब्लाऊज शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही हा 3 महिन्याचा क्लास पूर्ण करा किंवा पूर्ण बघा. तर चला, आता आपण या जुन्या ब्लाऊज वरून मापे घेऊ. तेच बरोबर कोणत्या पार्टला काय म्हणतात ते सुद्धा बघू आणि कोणती कोणती मापे आपल्याला कटोरी ब्लाऊज साठी लागतात ते सुद्धा आपण येथे बघून घेऊ. तर बघा, पुढचं दाखवते मी सर्वात आधी तुम्हाला. तर हा जो गळा आहे पुढचा, त्याला पुढचा गळा असं म्हणणार आहे आपण कटोरी ब्लाऊज मध्ये. त्याच्यानंतर बघा, ही जी आहे ती कटोरी, याला कटोरी म्हणायचं आहे. हे जे माप आहे तो कटोरीच्या बाजूचा भाग. त्यानंतर ही क्रॉसपट्टी, ही क्रॉसपट्टी, ही बाही, याला बाही म्हणतात बघा, आणि हा मागचा भाग. आणि ही जी गळ्याला पट्टी आपण गोट तयार केलेला आहे त्याला गळपट्टी किंवा गोट असं म्हणायचं आहे. हा आपला टक्स आहे, याला टक्स म्हणतात बघा. हा आपण जो मागे घेतो तो टक्स आहे. आणि बघा, अशा पद्धतीने कमरेच्या बाजूला आपल्याला पट्टी लावून घ्यायची असते. इथं डबल क्रॉस पट्टी काढावी लागते आपल्याला. पुढच्या साईडने एक क्रॉस पट्टी आणि आतल्या साईडने एक क्रॉस पट्टी. अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजला आपल्याला डबल क्रॉस पट्टी लागत असते बघा. तर बघा, इथे तुम्हाला कोणत्या भागाला काय म्हणायचं ते समजून सांगितलेलं आहे. तर बघा, हे शोल्डर असतंय. हे बघा, हे पुढचं जे आहे ते शोल्डर आहे, याला शोल्डर म्हणतात. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण शोल्डर जर मोजायचं असेल तर अशा पद्धतीने मोजलं जातं बघा. तर चला, आता हे सर्व आपण वहीमध्ये लिहून घेऊ. तर बघा, सर्वात आधी आपण इथं कटोरी ब्लाऊज टाकू. आता आपला कटोरी ब्लाऊज चालू झालेला आहे बघा शिकवण्यासाठी. तर आता सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे, उंची. त्याच्यानंतर दुसरं काय असतं, दुसरं काय माप घेतो आपण, छाती. त्याच्यानंतर तिसरं माप कंबर. तर बघा, मेन जे माप आहे ते एवढं आपल्याला लागतं. त्याच्यानंतर पुढचा गळा एक, पुढचा गळा, त्याच्यानंतर मागचा गळा, त्याच्यानंतर बाही, लांबी, त्याच्यानंतर दंड घेर बघा, दंड घेर. अशा पद्धतीने एवढे मापे जरी आपल्याकडे असले तरी आपण पूर्ण कटोरी ब्लाऊज शिवू शकतो. तर त्यासाठी आता आपण ब्लाऊजवरून मापे घेऊ बघा आणि यामध्ये वहीमध्ये लिहून घेऊ ती मापे.
तर बघा, सर्वात आधी उंची मोजण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हा ब्लाऊज घ्यायचा आहे. हे बघा, इथं जे शोल्डर आहे तिथून आपल्याला उंची मोजायची आहे. बघा, शोल्डर पासून उंचीला मोजायचं आहे. तर बघा, 12.5 इंच उंची आहे. तर इथं लगेच 12.5 इंच लिहून घ्यायचं आहे वहीमध्ये. आलं लक्षात? आता आपण छातीचं माप मोजू. बघा, तर बघा, छातीचं माप मोजण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने मोजायचं आहे छातीचं माप. हे बघा, इथून घ्यायचं आहे आणि इथपर्यंत मोजायचं आहे. इथून या शिलाई मार्जिन पासून घ्यायचं आहे आणि इथपर्यंत मोजायचं आहे. तर इथं एक साइड मोजली बघा आपण. हा बटनचा ब्लाऊज आहे, म्हणजे गुंड्यांचा ब्लाऊज आहे. तर बघा, या पद्धतीने 9 इंच छातीचं माप, म्हणजे पूर्ण छातीचा घेर 9चा पूर्ण, म्हणजे आता इथं आपल्याला पूर्ण छातीचा घेर मांडायचा आहे. तर 9 चौक 36 होतं, तर इथं आपण 36 मांडणार आहोत, किंवा तुम्ही 9 इंच मांडलं तरी चालेल. बघा, त्याच्यानंतर आता आपण कंबर मोजू. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कंबर मोजायची आहे. तर बघा, 7.25 इंच कंबर येत आहे. तर आपण 7.25 इंच कमरेचं माप घेणार आहोत. बघा, हे बघा, दोन्ही साईडचे आपण मोजून घेतले, तर 7.25 इंच येत आहे. तर इथं आपण 7.25 इंच लिहून घेणार आहोत. 7.75 असे. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे. बघा, हे बघा, या शोल्डर पासून पुढचा गळा मोजायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर 6 इंच आपण पुढचा गळा घेणार आहोत. बघा, पुढचा गळा मोजल्यानंतर आपण मोजायचा आहे मागचा गळा. बघा, अशा पद्धतीने आपल्याला मागचा गळा मोजायचा आहे. 8.5 इंच हा मागचा गळा आहे. तर इथं आपण मागचा गळा टाकून घेऊ. साडे 8 इंच. आता बाही लांबी मोजून घेऊ. बघा, हे बघा, अशा पद्धतीने या शोल्डरच्या लाईन पासून बाही लांबी आपल्याला मोजायची आहे. बघा, तर ती 8.25 इंच येत आहे. तर इथं 8.25 इंच टाकून घ्यायचं आहे. 8.25 म्हणजे 8.25 इंच. तर आता दंडघेर मोजायचा आहे. तर दंडघेर कसा मोजायचा? हे बघा, या पद्धतीने धरायचा आहे आणि दंडघेर मोजायचा आहे. तर बघा, 5 इंच दंडघेर आहे. तर बघा, अशा पद्धतीने दंडघेर मोजायचा आहे आपल्याला. तर 5 इंच आहे. बघा, तिथं आपण 5 इंच दंडघेर टाकून घेणार आहोत. तर बघा, कटोरी ब्लाऊज साठी अशा पद्धतीने मापे आपल्याला वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत आणि जुन्या ब्लाऊज वरून अशा पद्धतीने मापे घ्यायची आहेत. तर त्याच्यानंतर बघा, हा ब्लाऊज जर कस्टमरला परफेक्ट बसत असेल तर तुम्ही काय मोजायचं आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी सांगते. ते इथं शोल्डर मोजायचा आहे. परफेक्ट बसतोय हा ब्लाऊज, तर शोल्डर मोजून घ्या. हे बघा, या पद्धतीने 10 इंच शोल्डर आहे. तर इथं 5 इंच आपण शोल्डर टाकणार आहे. त्यानंतर बघा, कटोरी कितीची आहे? 5 इंचाची तयार कटोरी आहे. त्यानंतर कटोरीच्या बाजूचा भाग, हे बघा, कटोरीच्या बाजूचा भाग 3.25 इंचाचा आहे. बघा, अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे. हे बघा, 3.25 इंच कटोरीच्या बाजूचा भाग आहे. क्रॉस पट्टीची उंची किती आहे? हे बघा, या पद्धतीने 2.5 इंचाची क्रॉस पट्टी या साईडने आहे आणि या साईडने 3 इंचाची क्रॉस पट्टी आहे. अशा पद्धतीने हे मापे घ्यायचे आहेत. तर मागच्या साईडने आपण पूर्ण मोजलेला आहे. तर इथं लिहून घेऊ. बघा, शोल्डर किती घ्यायचंय आपल्याला?
शोल्डर घ्यायचं आहे 5 इंच. तर बघा काही कस्टमरचे ब्लाऊज असे असतात, इथं तुम्ही म्हणता 9 इंच छातीचं माप आहे आणि 5 इंचाचं शोल्डर कसं काय, तर शोल्डर मध्ये फरक असू शकतो. काहींचं शोल्डर 5.5 इंचाचं शोल्डर घेतल्यानंतर ब्लाऊज खांद्यातून उतरतो, तर त्यासाठी आपण इथं ब्लाऊज वरून मोजून घेतलेलं आहे, तर 5 इंचाच आहे आणि आपण 5 इंचाच टाकणार आहोत. त्यानंतर बघा तयार कटोरी, तयार कटोरी 5 इंचाची. त्याच्यानंतर कटोरीच्या बाजूचा भाग, कटोरीच्या बाजूचा भाग किती आहे, तर 3.25 इंचाचा आहे बघा तयार. तर बघा ही मापे मी तुम्हाला पेपर कटिंग करताना समजून सांगेन. तर बघा या पद्धतीने 3.25. तर बघा अशा पद्धतीने आपण कोणताही मापाचा ब्लाऊज शिवू द्या, ते वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून जरी आपल्या लक्षातून गेलं तरी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने हे सुद्धा मोजून घ्यायचं आहे. किती अंतर आहे, तर बघा 2.25 इंचाचं अंतर आहे. त्याच्यानंतर ही कटोरी इथं किती इंचावरती जोडलेली आहे, तर 4.5. वरच्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने अर्धा इंच याच्यामध्ये गेलेला आहे. कशामध्ये, शिलाई मार्जिन मध्ये. तर 5 इंच होत आहे. तर 5 इंचावरती आपण पुढच्या ज्यावेळेस कटोरीचा गळा टाकतो त्यावेळेस 5 इंच घेतो बघा कटोरीचा आकार देण्यासाठी. तर हे बरोबर आहे बघा. अशा पद्धतीने आपण इथं पूर्ण कटोरीचं माप समजून घेतलेलं आहे. कटोरी ब्लाऊजचं पूर्ण माप आपण इथे समजून घेतलेलं आहे. आता या मापानुसार तुम्हाला पेपर कटिंग मी दाखवणार आहे ती उद्याच्या भागामध्ये. म्हणजेच घर बसल्या शिवण क्लास करा याचा जो 15वा दिवस असेल त्यामध्ये आपण या मापानुसार पेपर कटिंग बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यामध्ये जर काही समजलं नसेल तर कमेंट करून मला तुम्ही विचारायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचा आहे.